अगं मी त्या मायावी अथर्वला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुठेतरी गेला, अचानक गायब झाला तो. ताई, गायब नसेल झाला तो जर गायब होणारा असता ना तर तो बाल्कनीतून पळून गेला नसता. ते आहेच म्हणा. तू इथे जवळपासच कुठेतरी असेल, कारण तो मंजिरीच्या म्हणण्यावरनं घरात ये जा करत होता. तो फार लांब गेला नसेल कुठे, तू इथे आजूबाजूलाच असेल कुठेतरी. बरोबर आहे तुझं, असेल कदाचित. मीरा, तू मायावी अथर्व बाहेर आहे म्हणजे घरात जे आहेत ते खरे अथर्व आहेत. ताई, आज माझ्याकडून खूप मोठं पाप झालं असतं ग. मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. मला जाणवलं होतं की ते वेदाचे बाबाच आहेत, पण मग मला आजीचे शब्द आठवले. प्रतिमा इतकी खरी वाटते की ती खऱ्यापेक्षाही जास्त खरी वाटते. ताई, आज जर माझ्या हातून वेदाच्या बाबांचा खून झाला असता तर मी आले जात आहे. मीरा, अगं आता या मायावी अथर्वला शोधावं लागेल. फार लांब गेला नसेल तो. आणि बघू अजून किती दिवस लागतो ते. मार्जरी, सगळं उघड पडलंय. मीरा आणि अंबिकाला काया कोण आहे हे कळलंय. आज तर त्यांनी एक दिव्य खंजीर आणला होता त्याला मारण्यासाठी, पण वेळ चांगली होती म्हणून तो तिथून पळून गेला आणि वाचला. तरी मला वाटतं हीच योग्य वेळ आहे पुढचा डाव आखायची. कारण अजूनही मीरा आणि अंबिकाला खरा अथर्व कोण आहे, खोटा अथर्व कोण आहे यांच्यातला फरक कळणं अवघड जाईल. पण त्यावेळी खऱ्या अथर्वला आपल्या ताब्यात घेऊन कालकायाला मीराकडे पाठवायला हवा. पण कालकायाला मीराकडे पाठवून काय उपयोग आहे? कारण मीराचं बाळ तर अथर्व पासून असायला हवं ना. हो, मी फक्त भावना निर्माण करू शकतो, पण त्यापुढे मंजिरी आणि कालकाया, तुम्ही दोघांनी आता बाळाचा विषय सोडून द्या. तो विषय तितका क्लिष्ट झाला आहे की आता त्यावर काहीही केलं तरी काही फायदा होणार नाही. आपल्याला सध्या फक्त एक गोष्ट महत्वाची आहे. कुठली? तो खंजीर. आपल्याला आता काहीही करून खंजीर मिळवायला हवा. त्या खंजिराचं काय एवढं? तो खंजीर जर दिव्य असेल, महागौरीचा आशीर्वाद असेल तर तो नक्कीच घात करणार. तो खंजीर साधा नाही, तो विनाश घडवू शकतो. कालकाया, तू फक्त एक काम कर. मीराकडून तो खंजीर काढून घे आणि माझ्याकडे आण. डॉक्टर, गेले काही दिवस मीरा खरंच खूप विचित्र वागतेय. आणि प्रॉब्लेम इज तिला ते जाणवत नाहीये. मला वाटलं होतं की हे सगळं मी एकटं हँडल करू शकेन, पण आय नीड युअर हेल्प डॉक्टर. मला काळजी या गोष्टीची वाटते की या सगळ्या गोष्टींचा ना तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम व्हायला नको आहे. आता तिला तुमच्याकडे घेऊन कसं येऊ मला ही सुचत नाहीये, कळत नाहीये. तुम्ही घरी विजिट करू शकता का? इज दॅट पॉसिबल फॉर यू?
मी बोलतो तुमच्याशी नंतर. I'll call you. मीरा अशी का वागतेय? मीरा काय झालंय? हा? हे मीरा, हे बघ, तू मला सांगितलं नाहीस तर मला कळेल कसं? आपण त्याचं सोल्युशन कसं काढू? हा? वेदाचे बाबा, आज माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं असतं. मला माफ करा. पण आता मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. मी तुमचं नेहमी रक्षण करेन, अगदी अगदी यमापासूनही. इट्स ओके, शांत हो. नको घाबरूस, मी आहे तुझ्यासोबत. मी तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत. मी तुला असं राहू देणार नाही. मला माझी आधीची मीरा परत हवी आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काय आता तुला तुझं एक काम करायचंय. नीट शांतपणे ऐक. इतके दिवस मी सगळं नीट शांतपणेच ऐकत होतो. काय झालं? आज त्यांनी माझा जीव घेतला असता. त्यांना तेच करायचंय. तू स्वतःला इतका कमकुवत समजतोस कालकाया? दोन स्त्रियांकडून मरशील तू? त्यातली एक पवित्र आत्मा तूच म्हणाली होतीस ना? पण तू कोण आहेस? तू एक राक्षस आहेस. तुला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. माझा स्वतःवर विश्वास आहे, त्यांच्यावर नाहीये. त्यांची शक्ती मला माहित नाहीये. पण मला माहितीये ना, मला माहितीये ती तुझं काही बिघडू शकणार नाही. आणि एक गोष्ट विसरू नकोस, तुला तुझा बळी हवाय ना? सांग काय करायचंय? ऐक, आपण नेहमी आपलं काम अथर्व ऑफिसला गेल्यानंतर करतो. पण आता जर का तसं केलं तर संशय येईल. आणि तसंही अथर्व आता ऑफिसला जाणार नाहीये. त्यामुळे आपल्याला आपलं काम आत्ताच इथेच पूर्ण करावं लागेल. मी काय सांगते ते नीट ऐक.